ह्या पद्धतीने आपण आळवणी करावी। तर आपण बघू शकता ह्या पद्धतीने ऊसाच्या वाढीसाठी आणि ऊसामधील मुळ्या ज्या असतात त्या मुळ्यांच्या वाढीसाठी आळवणी खूप महत्त्वाची असते। तर ह्या पद्धतीने आपण आळवणी करावी। ड्रेंचिंग करण्यापूर्वी ऊस शेतीमध्ये पाणी देणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपण पहिला पाणी द्यावं, त्यानंतर ड्रेंचिंग किंवा आळवणी आपण करावी। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही ऊस शेतीमध्ये आहोत। तर ऊसाची लावण केलेली आहे, आपण बघू शकता। तर ऊसामध्ये आळवणी करतात। आळवणी म्हणजे काय आणि आळवणी केल्याने कोणत्या प्रकारे आम्हाला ऊस शेतीमध्ये फायदे होतात, ही चर्चा आज आम्ही करणार आहोत। तर आळवणी म्हणजे ज्यावेळी आपण ऊसाची रोपे लावतो त्यावेळी ऊसाच्या मुळ्या ह्या वाढलेल्या नसतात, म्हणजे त्यांच्यामध्ये वाढ ही कमी असते। ज्यावेळी आपण ऊसाचे रोपा लावतो त्यावेळी ऊसाच्या वाढीसाठी आणि ऊसाला लागणारे सगळे घटक जे असतात, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, ह्या पद्धतीने आणि सर्व टॉनिक जे आहेत ऊसाच्या वाढीसाठी आवश्यक असतात, हे सर्व टॉनिक त्याच्या मुळ्यापर्यंत देणे ह्यालाच म्हणतात आळवणी। आपण आळवणी पंपाद्वारे घेऊ शकता। तर आपण आळवणी केल्यानंतर आपण ज्या टॉनिकची आळवणी करताय, ज्या वॉटर सॉल्युबल लागवडींची आळवणी करताय, ती आळवणी करेक्ट त्या मुळ्यापर्यंत जाणं खूप महत्त्वाचं आहे। तर प्रत्येक ऊस रोपाला 100 मिली पर्यंत आपण आळवणी देणं खूप महत्त्वाचं असतं। तर आळवणी दिल्याने कोणते फायदे होतात? तर ज्यावेळी आपण ऊस रोपे लावतो त्यावेळी आपण बघू शकता की मुळ्या फक्त छोट्याच असतात, थोड्याच असतात आणि त्या गुंडाळलेल्या असतात कोकोपीटला। तर त्यांची वाढ करणं खूप महत्त्वाचं असतं। ज्यावेळी आपण लावण करतो त्यावेळी आपण आळवणी करणं खूप महत्त्वाचं आहे। तिसऱ्या दिवशी आपण आळवणी करणं महत्त्वाचं आहे। तर ऊसाला लागणारे सर्व प्रकारचे घटक त्या आळवणीमध्ये असले पाहिजेत। त्यानंतर ऊसाचे जे मुळे असतात त्यांची वाढ होणं खूप गरजेचं असते। तर वाढ होण्यासाठी ह्युमिक ऍसिड पण त्या आळवणीमध्ये असणं गरजेचं आहे। तर ह्या पद्धतीने आपण आळवणी केल्याने ऊसामध्ये सुरुवातीपासूनच वाढ खूप छान पद्धतीने होते। तर त्याच्यासाठी आपण ऊसामध्ये आळवणी करणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपण पहिली आळवणी कोणत्या पद्धतीने करावी आणि कोणत्या दिवशी करावी, ही सर्व माहिती आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आहे। तर आपण ते बघू शकता आणि त्या पद्धतीनं ऊसामध्ये पहिली आळवणी करू शकता। त्यानंतर ऊस शेतीमध्ये दुसरी आळवणी कोणती करावी आणि त्याच्यामध्ये ऊसाचे फुटवे वाढवण्यासाठी ही आळवणी खूप महत्त्वाची असते। तर ती कोणत्या पद्धतीने करावी ही संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आहे। तर आपण ते बघू शकता आणि त्या पद्धतीनं ऊसाचे फुटवे वाढवण्यासाठी आपण ही आळवणी करू शकता। दोन आळवण्या ह्या खूप महत्त्वाच्या आहेत। तर पहिली आळवणी ऊसाच्या वाढीसाठी महत्त्वाची आहे, त्यानंतर दुसरी आळवणी ऊसाचे फुटवे वाढीसाठी खूप महत्त्वाची असते। तर ह्या पद्धतीने आपण ऊसाच्या वाढीसाठी आणि ऊसाच्या फुटव्यांच्या वाढीसाठी आळवणी करणं खूप महत्त्वाचं आहे। तर आळवणीमध्ये आपण सर्व प्रकारचे टॉनिक वापरणं खूप महत्त्वाचं असतं आणि आपण आळवणीमध्ये जी खते वापरताय ती सर्व खते वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर ह्या पद्धतीनं हे खते वापरणं खूप महत्त्वाचं आहे। तर ह्या पद्धतीनं आपण टॉनिक मध्ये ह्युमिक ऍसिड वापरू शकता, सीवीड एक्स्ट्रॅक्ट वापरू शकता, मायक्रोन्यूट्रिएंट वापरू शकता। ह्या पद्धतीनं सर्व प्रकारचे टॉनिक जे आळवणीला आवश्यक असतात ते सर्व टॉनिक आपण आळवणीमध्ये वापरू शकता। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।